नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या आधी इयत्ता 9वी कीर्ती कटे यांचा दृष्टांत हा स्वाध्याय जो होता तो आपण अभ्यासलेला आहे. आणि खास तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्यातीलच प्रकरण क्रमांक 4 नात्यांची घट्ट वीण हा जो धडा आहे, प्रकरण आहे, याविषयी जे काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरं असणार आहेत ते आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. नक्कीच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच अशाच व्हिडिओसाठी, अशा भन्नाट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे व्हिडिओ येत असतात. तर चला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण लवकरात लवकरच सुरू करूयात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नात्यांची घट्ट वीण आता या जो आपण दिलेला आहे स्वाध्याय, या स्वाध्यायाचा संपूर्ण अर्थ काय होतं, त्याचबरोबर कोणते कोणते प्रश्न असणार आहेत पेपरसाठी ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा, प्रश्न क्रमांक पहिला आहे आकृती पूर्ण करा. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आकृती पूर्ण करा यामधील आहे जे की आपण पाहू शकता. नात्याच्या वेणीसाठी योजलेली विशेषणे कोणती आहेत? तर या ठिकाणी आपण उत्तर पाहूया. तर नात्याच्या विणणीसाठी योजलेली जी काही विशेषणे आहेत ते मी या ठिकाणी राईट डाऊन केलेलं आहे. आपण पाहू शकता. भक्कम, धारदार, नाजूक आणि मुलायम असे आपण या ठिकाणी आहेत. त्यानंतर दुसरा जो त्यातीलच प्रश्न आहे, नात्याच्या विण्याची पाठातील वैशिष्ट्ये कोणते आहेत? ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. तर या ठिकाणी मी काही वैशिष्ट्ये दर्शवलेली आहेत, आपण पाहू शकता. तर तुम्ही वही पेन जर घेतला असेल तर तुम्ही प्रश्नांची उत्तरे अगदी पटपट लिहून घेऊ शकता. तर पहा, नकळत विणली जाणारी म्हणजे नात्याची एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी, जवळीक साधणारी, स्वकीय परकीय असा भेदभाव करणारी. पहा, तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला आपण अभ्यासलेला आहे आणि आता प्रश्न क्रमांक 2 जो की असणार आहे, नातं या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध ज्या काही भावना आहेत त्या आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर पहा, जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच नातं म्हणजेच नावाची माळ लिहून येतो. नातं म्हणजे काय? जे की आपले रिलेटिव्ह असतात, काका असो, मावशी असो, हे आपले नातेवाईक असतात आणि त्यावरतीच आज नात्यांची जी काही घट्ट वीण असते त्यावरती हा पाठ आहे. खूप छान पाठ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला समजून जाईल, तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देखील समजतील. त्या माळेत नातं नामक मोती गुंफलेले असतात. नात्यांची वीण प्रभाव प्रत्येकाभोवती नकळत विणली जाते. म्हणजे आपल्याला कळत पण नाही कधी ही नात्यांची वीण विणली गेली आहे. पहा पुढे, नात्याला एक नाव देतं की ती कधी स्वकीय होते तर कधी परक्याप्रमाणे वागते. नाती जन्माबरोबर असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेले असोत. आता नाती कशी असतात विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला माहीतच आहे. तुमचं आमचं नातं कसं आहे की आपण चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब करता तर आमचं नातं तुमच्याशी निगडीत होतं. म्हणजेच तुम्ही एकमेव माझे व्हिडिओ पाहता आणि आपलं काहीतरी नातं आहे असं समजता. त्याचबरोबर मित्रांचं जे काही मित्र-मैत्रीण असतात त्यांचं नातं वेगळं असतं, आपल्या आई-वडिलांचं नातं वेगळं असतं. नात्यांचे अनेक प्रकार असतात. वातावरणातून निर्माण होतात काही नाते, काही आपले रक्तनाते असतात. नात्यांचे प्रकार हे खूप असतात. माणूस जन्माला आला की त्याचं नातं हा कुणाशी ना कुणाशी तरी जुळलेलं असतं आणि तो नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवी नाती देखील जोडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामध्ये रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम देखील असते. काही नाती जी असतात ती नाजूक असतात. थोडा काही प्रश्न निर्माण झाला तर ती नाती तुटण्याचा जो अ, तुटली जातात. तर काही नाती ही भक्कम असतात. जसे की आपण पाहू शकता, या ठिकाणी आपण पाहिलं आहे, तर कधी त्या आठवणीतून, हृदयातून ही नाती कायमची जपून देखील ठेवली जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आपण पाहूयात. खालील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा. तर पारितोषिक आणि शिक्षा या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते. तर याचं उत्तर आपण पाहूयात. आई कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखते, तर कधी
छिनीचे कठोरपणे घाव घालते. जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते. नक्कीच या ठिकाणी उत्तर आपण पाहूयात. मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ल हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जातो. आणि हा होता प्रश्न क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 3 आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, वर्गीकरण करायचं आहे आपल्याला या ठिकाणी. काही बाजूला जे काही आपल्याला चित्र दिसतं आहे, डायग्राम दिसत आहे. यामध्ये आई आहे, गुरु आहे, वडील आहे, मित्र आहे, भाऊ, बहीण, मैत्रीण, हितचिंतक, शेजारी आणि आजी. हे काय आहे तर हे आपले नातेवाईक आहेत. आई वडील असो, गुरु असो, मित्र असो, भाऊ असो, हे सर्व आपले नाते आहेत. आता या ठिकाणी प्रश्न कसा सोडवायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला दिलं आहे, जन्मानेच प्राप्त झालेली नाती कोणती आहेत आणि सानिध्यात प्राप्त झालेली नाती कोणती आहेत. आता जन्माने प्राप्त झालेले म्हटल्यावरती आपण जन्म घेतल्यानंतर कोणते कोणते नाते आपल्याला प्रदान होतात किंवा आपण मोठे झाल्यानंतर आपण कोणती कोणती नाती तयार करतो हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर पहा, मी पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला प्रश्न समजून सांगतो. प्रश्न समजून घ्या, प्रश्नांची उत्तरे लिहा. सोपं आहे. पहा, आई. तर आई हा काय जन्मात प्राप्त झालेला एक नातं आहे. तर या ठिकाणी आपण आई लिहू शकतो. ओके. गुरु काय तर सानिध्यात प्राप्त, म्हणजे आपण शाळेत जातो तेव्हा आपल्याला गुरु भेटतात. गुरु हा प्रत्येक पावलापाशी मिळतोच, परंतु जेव्हा आपण एज्युकेशन घेतो तेव्हा आपल्याला एक गुरु मिळत असतो. तो गुरु आपल्याला सानिध्यात प्राप्त झालेला असतो. वडील काय तर वडील जन्मातच प्राप्त झालेलं नातं आहे. मित्र हा सानिध्यात राहून झालेला आहे. भाऊ हा देखील जन्मात प्राप्त झालेला आहे. आजी हे देखील जन्मात नातं प्राप्त झालेलं आहे. मैत्रीण हे सानिध्यात झालेलं आहे. बहीण या ठिकाणी जन्मात प्राप्त झालेले आहे. आणि हितचिंतक आणि शेजारी हे सानिध्यात आलेले आहेत. अशा प्रकारे सोडवायचं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे, मी खाली सोडवलेलं आहे, पाहू शकता. आई, वडील, आजी, भाऊ, बहीण हे काय जन्मात प्राप्त झालेले नाते आहेत. म्हणजे जन्मात तुम्ही जन्म घेतला आणि त्यानंतर ही नाते प्राप्त झाले आहेत. परंतु जेव्हा तुम्ही मोठे झालात तेव्हा तुमच्या सानिध्याने ही नाती कोणती प्राप्त झाले तर मित्र असो, गुरु असो, हितचिंतक, शेजारी, मैत्रीण हे नाते प्राप्त झालेले आहेत. तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा. आता या ठिकाणी 2 मुद्दे आहेत. तारुण्यातील नात्याचा प्रवास आणि वार्धक्यातील नात्याचा प्रवास कसा असतो त्या ठिकाणी आपल्याला सोडवायचं आहे. पहा, या ठिकाणी तारुण्यातील नात्याचा प्रवास आणि वार्धक्यातील नात्याचा प्रवास आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. प्रथम तारुण्यातील पाहूयात. तारुण्यात मुलाची झेप 7 समुद्रापलीकडे जायला लागते. दुसरं, तारुण्य निखळ नात्याचा विचार येत नाही. आणि त्याच वार्धक्यामुळे दुःखी होऊन आईवडील पोरके होतात. वार्धक्याने मागे वळून पाहताना आजपर्यंतचा जो काही प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो. पूर्वीचे मुखडे जे असतात, मुखवटे ते गळून पडतात. अहंगड, मानपान, अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची कात टाकून एक निकोप मन समोर येतं आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न क्रमांक 6 आहे. त्यातील आहे, माणसाच्या जडणघडणीत असलेल्या नात्याचं महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा. आता या ठिकाणी उत्तर पहा. माणसाच्या जडणघडणीत आई या नात्याचं महत्त्व काय आहे ते आपल्याला या ठिकाणी पटवून द्यायचं आहे लेखकांना. प्रत्येक आई मुलाला घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखते तर कधी छिन्नीच्या कठोरपणे घाव घालते. पहा, जिजामाताने शिवाजी महाराजांच्या याच पद्धतीने घडवले. बापाचे महत्त्व काय आहेत? मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप सतत प्रयत्न करीत असतो. कंस मामाच्या हातून श्रीकृष्णाचा वध होऊ नये म्हणून वासुदेव या पित्याने त्याला गोकुळात नेले. आता मित्राचे महत्त्व काय आहे तर मित्राचे महत्त्व हे नातं अतिशय तरल आहे. मैत्रीच्या नात्यानेच पावनखिंडीत स्वतःचे प्राण देऊन बाजी प्रभूंनी शिवाजीचे प्राण वाचवले, याला आपण मैत्री म्हणतो. आता गुरुचं महत्त्व तर आपल्याला माहितीच आहे. गुरु हा हितचिंतक व मार्गदर्शक असतो. गुरुने दिलेला प्रत्येक मंत्र हा पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची ते आपल्याला शिकवत असतो. गुरु हा सर्वश्रेष्ठ असतो. त्यातीलच हा प्रश्न आहे, तुमच्या सर्वात जवळचे
मित्र असो किंवा मैत्रीण असो, त्याचं नाव काय आणि तुमच्या मैत्रिणीचं तुम्ही कसे नातं जे आहे ते कसं निभावता ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. आता मी हे जे काही प्रश्न आहेत ते मी माझ्यासह मत लिहिलेलं आहे. तुमचं या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. अपेक्षित आहे पेपरमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. अजून देखील तुम्हाला प्रश्नांची उत्तरं हवी आहेत का? आपण प्रत्येक प्रकरणाची उत्तरे पाहणार आहोत, स्वाध्याय पाहणार आहोत. त्यामुळे नक्की चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती जे काही नियमित व्हिडिओ पाहत राहा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद महाराष्ट्र. वंदे मातरम.